नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली ग्रामपंचायतीत कथित कोट्यवधींच्या आर्थिक घोटाळ्याची जोरदार चर्चा। पाहुयात आमचे प्रतिनिधी गणेश दिवेकर यांचा सविस्तर रिपोर्ट। गटविकास अधिकाऱ्यांची माहिती 30 तारखेपर्यंत अंतिम अहवाल सादर होणार। दोषींवर कारवाई, निलंबन आणि 420 चा गुन्हा दाखल करण्याची ग्रामस्थांची मागणी। महिला नेतृत्वाकडून विकासाची अपेक्षा होती, मात्र संगनमताने निधी लाटल्याचा ग्रामस्थांचा आरोप। स्वामी चिंचोली ग्रामपंचायत प्रकरणामुळे दौंड तालुक्यात खळबळ आणि प्रशासनावर प्रश्नचिन्ह। अपूर्ण आणि प्रत्यक्षात न झालेल्या विकास कामांची बोगस बिले काढल्याचा ग्रामस्थांचा गंभीर आरोप। रस्ते, पथदिवे, स्वच्छतागृहे, वॉटर फिल्टर, स्मशानभूमी दुरुस्ती अशा अनेक कामांमध्ये गैरव्यवहाराचा संशय। नमस्ते, मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, मी आज आहे दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली या गावामध्ये। या गावामध्ये जो कथित भ्रष्टाचार जो चालू आहे, त्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी आपण या ठिकाणी प्रत्यक्षात आलेलो आहोत। पाईप निघल, थांबा, काढा व्हिडिओ, काढा बाहेर बाहेर दुसरून काढा काय जुना बोर आहे। हा पहिला तुम्ही घेतलेला बोर आहे का? अच्छा, मग तुमची शेत आहे का ही? मग त्याला पाणी वगैरे होतं का पहिलं? काय पाणी आहे का? मग आता काय ग्रामपंचायतीला दिलाय का वापरायला? काय त्यांना वापरायला? अच्छा, ग्रामपंचायतीला द्यायचं आहे वापरायला। बर बर बर, तसं काय तुम्ही लिहून दिले? तसं काय लिहून नाही दिला अजून तसं, पण आमच्या ह्याने द्यायचं आहे असं चाललंय। अच्छा, ते तुम्ही फिल्टर साठी जागा दिली, त्याचे काय फिल्टर साठी जागा दिली आहे का तुम्ही? ते फिल्टर बसवायचं आहे का पाण्याचं? तुम्ही जागा दिली आहे का? बरं, ते काय जागेचं काय अग्रीमेंट वगैरे काय केलंय का ग्रामपंचायतीवर? काही नाही केलेलं। अच्छा, ते काय किती दिवस झालं फिल्टरचं सीडचं काम झालंय? महिने दीड महिने झालं। फिल्टर बसलाय का आतमध्ये? नाही अजून। ते कधीपर्यंत बसेल काय सांगितलंय तसं ग्रामपंचायत? काय अजून तसं सांगितलं नाही त्यांनी आम्हाला। तसं काय सांगितलेलं नाही। आणि हा पाईप म्हणजे जुना बोर आहे, आता पाईप वरती नवीन लावलाय का परत? हा, पहिला 150 फूट आहे आणि एक सिंगल पिचची मोटर चलत होती अच्छा, मग आता हे पाईप कुणी लावलाय? तुम्ही लावलाय? आम्हीच लावलंय। आता आपण आहोत चिंचोली गावातील काळेवस्ती या ठिकाणी। काळेवस्ती या ठिकाणी जो आरो प्लांट उभारण्यात आलेला आहे, आज या आरो प्लांटची खात्री करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। या जो काय आरो चं काम झालेलं आहे, त्या आरोच्या कामासाठी 5/2/2026 रोजी हे बिल संपूर्ण बिल काढण्यात आलं आहे। बिल आहे 4,05,000 रुपयाचं बिल आहे। परंतु आपण या गोष्टीची खात्री या ठिकाणी करणार आहोत की खरंच या ठिकाणी काम झालं आहे की नाही झालं आहे। आपण जरा पाहूयात की कशा प्रकारचं काम झालंय। हे जे समोरचं जे सेटर दिसतंय, याच्या आतमध्ये आरो प्लांट बसलेला आहे असं या वाउचरवरून आपल्या निदर्शनास येत आहे। परंतु आज या ठिकाणी आपण प्रत्यक्षात बघूयात की शटर ओपन करा जरा थोडंसं, काय आहे आतमध्ये नक्की। आपण पाहू शकतो 4,05,000 फक्त हे जे एवढं जे पत्र्याचं जे बांधकाम आहे, फक्त एवढं पत्र्याचं बांधकाम या ठिकाणी करण्यात आलंय। आतमध्ये कुठल्याही प्रकारचा आरो प्लांट या ठिकाणी दिसून येत नाहीयेत। तर या ठिकाणी ज्यांच्या जागेमध्ये हे शेड बांधण्यात आलेलं आहे ते आपल्या बरोबर आहेत। प्रथमतः तुमचं नाव सांगा। मनोहर महादेव कांबळे। माईक सोडा। हा, ही 1-1.5 महिना झालं शेड मारलंय फक्त, आणि बोर पण बंद आहे सध्या। फिल्टर प्लांट तर अजून बसलेलाच नाही। मग इथं जागा खराब होती, मी सो खर्चाने रस्ता केला इथं लोकांना येण्या जाण्यासाठी, बाबा पाण्याला अडचण येऊ नये। म्हणजे हा जो मुरुम वगैरे जो भराव केलेला आहे, हा तुम्ही स्वतः भराव केलेला आहे। त्याचबरोबर ही जी जागा आहे, ही जागा तुम्ही स्वतः ग्रामपंचायतीला दिली की इथं फिल्टर प्लांट टाका म्हणून, ही तुमच्या स्वतःची वैयक्तिक मालकीची जागा आहे या ठिकाणी। कधी हे सेट झाले असं म्हणताय तुम्ही? कारण 1 ते 1.5 महिना झालं फक्त शेड ठोकले। 1 ते 1.5 महिना झालं हे सेट ठोकलेलं आहे। आता मला वाटतं या ठिकाणी जे जिओ टॅगिंगचे फोटो आहेत, या जिओ टॅगिंगच्या फोटोनुसार 3ऱ्या महिन्यामध्ये म्हणजे मार्च मध्ये हे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं शेड नव्हतं किंवा काही या जागेवरती नव्हतं, जागा पूर्णतः मोकळी होती। परंतु याचं बिल मात्र 5/2/2026 रोजी संपूर्ण बिल काढून ठेकेदाराला ते बिल देण्यात आलेलं आहे। मग काम होण्याच्या आधी बिल कशी दिली, अशा प्रकारचा सवाल नागरिक विचारत आहेत। स्वामी चिंचोलीतील आणखी एक भ्रष्टाचार,
रस्ता चोरीला गेलाय अशा प्रकारचा आरोप गावकरी या ठिकाणी करत आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या पाठीमागं हा जो रोड आहे, ह्या रोड चोरीला गेलाय अशा प्रकारचा आरोप या ठिकाणी ग्रामस्थ करत आहेत. या ठिकाणी जो रस्ता झालेला आहे हा फक्त कागदोपत्री रस्ता झालेला आहे. याच्यावरती लाखो रुपयाची बिलं मात्र काढण्यात आलेली आहेत. जिओ टॅगिंगचे फोटो दुसऱ्या ठिकाणचे या ठिकाणी जोडून त्या अशा प्रकारचे बिलं काढण्यात आलेली आहेत. आपण या ठिकाणी जे ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. प्रथम तुमचं नाव सांगा. मी बाबू ननवरे. काय ह्या रस्त्याचा काय विषय काय आहे नक्की? झालाय का रस्ता तुमचा? त्याचे लाखो रुपयांची बिलं काढलेली आहेत. इथं 10 वर्ष झाले या रस्त्याला आजपर्यंत मुरुम पडलेला नाही, कसला मुरुमाचा खडा टाकलेला नाही. यांनी लाखो रुपयांची बिलं काढून दुसऱ्या जागेचे फोटो काढलेत, जिओ टॅगिंगचे फोटो काढलेत, खोटे पुरावे जोडून 1-1 लाख रुपयांची बिलं काढलेत. आणि आजपर्यंत या रस्त्याला कधी कोणी मुरुम नाही टाकला, काय नाही केला. आणि असेच बरेचशी काम आहे त्यांची की फक्त बोगस बिलं काढली. आणि जर कोणी याच्यावरती बोललं तर त्याच्यावरती आमच्यावरती कारवाई करू, खोटे केसेस करू अशा धमक्या दिल्या गेल्या. कुणी धमकी दिली तुम्हाला? इथं आम्हाला सरपंचांचे नातेवाईक काही लोक धमक्या देत आहेत की तुमच्यावरती खोट्या केसेस करू, अशा कसल्या प्रकारच्या खोट्या केसेस करू म्हणतात? अॅट्रॉसिटी वगैरे करण्याच्या धमक्या भेटलेल्या आहेत. आपण पाहू शकतो अतिशय गंभीर प्रश्न या गावामध्ये निर्माण झालेले आहेत. लाखो रुपयाची कामं, कोट्यवधी रुपयाची कामं फक्त कागदावरती काम दाखवून या ठिकाणी बिल लाटण्याचं काम, सरकारचा निधी लाटण्याचं काम मात्र या ग्रामपंचायतीने केलेलं आहे असं प्राथमिक दृष्ट्या या ठिकाणी दिसून येत आहे. ग्रामस्थ हे अतिशय आक्रमक पवित्र ग्रामस्थांनी या ठिकाणी घेतलेलं दिसून येतोय आपल्याला. स्वामी चिंचोली गावातील आणखी एक भ्रष्टाचाराचा जिता जागता विषय. या गावामध्ये जे हायमॉस वरती लागणारे जे मर्कुरीज आहेत, या मर्कुरीज काही कंपनीच्या फंडामधून देण्यात आल्या होत्या. त्या कंपनीचे जे ओनर जे आहेत ते आपल्या बरोबर आहेत. आता या हायमॉसच्या निमित्ताने जवळपास एक ठिकाणी 2 लाखाचं बिल, एक ठिकाणी 69,000चं बिल, अशा प्रकारचे बिलं काढण्यात आलेले आहेत. तर आपण यांना विचारूयात की नक्की काय हा प्रकार आहे. प्रथमतः तुमचं नाव सांगा. माझे नाव निलेश शिंदे आणि या ठिकाणी आपण ज्या राजमुद्रा पॉवर सर्व्हिसेस या LLP या नावाने या फ्लड लाईट दिल्या होत्या, त्या दिवाळीच्या टायमामध्ये सगळीकडे अंधार होता. एक समाजकार्य म्हणून आणि गावाला त्याचा उपयोग व्हावा तर त्यासाठी आपण या लाईट्स दिल्या होत्या. परंतु या गावातील सरपंच यांनी आणि ग्रामसेवक यांनी याची बोगस बिले, त्यांच्या बोगस कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने बिलं त्याची काढलेली आहेत. त्याची आम्हाला काही कल्पना नव्हती. परंतु आता या सगळ्या मुलांनी आम्हाला, सगळ्या गावातील सगळ्या मुलांनी आम्हाला सांगितले की ते तुम्ही दिलेल्या लाईटचे बोगस बिलं काढलेले आहेत. तुम्ही त्याची खात्री केली का की जे तुम्ही लाईट्स दिल्या होत्या त्या लाईटच्या बिलांनी, लाईटच्या माध्यमातून जे काही बोगस बिलं वगैरे काढलेली आहेत त्याची काय तुम्ही खात्री वगैरे काय केली? हो, खात्री केलेली आहे आम्ही. त्याची पूर्ण शहानिशा केली. यांनी सगळ्या आम्ही ज्या बसवलेल्या लाईटी त्यांचीच बिलं त्यांनी काढलेली. याच्यावरती काय तुम्ही आता पुढचं तुमचं पाऊल काय असेल? आता काय आम्ही रीतसर BDO वगैरे CO कलेक्टर ऑफिसला जे काय अर्ज असतील लोकांचे ते सगळे, बाकीच्या पण गावात भ्रष्टाचाराच्या घटना झालेल्या आहेत ते आम्ही सगळ्या त्यांना पाठपुरावा करणार आहे. काय सांगाल? प्रथम तर तुमचं नाव सांगा. ॲक्च्युली मी ज्ञानेश शिंदे. आमचं जे LLP फर्म आहे त्याच्यामध्ये प्रायव्हेट लिमिटेड फर्म असल्यामुळे आम्ही गावाला काहीतरी मदत करावी या हिशोबाने आम्ही त्या लाईट्स त्यांना दिल्या होत्या. त्या लाईट्स आम्हाला अपेक्षित होतं की गावाच्या एक म्हणजे जे काही प्रॉब्लेम्स होते लाईटचे ते सॉल्व्ह करण्यासाठी त्यांनी उपयोग करावा. परंतु आत्ता आमच्या निदर्शनास आलं, या मुलांनी सगळ्यांनी आम्हाला ते जे बिल्स वगैरे दाखवले त्याच्या अनुषंगाने आम्ही सगळ्या गोष्टी तपासून पाहिल्या. आता जस्ट आम्ही तीच पाठीमागे जे फ्लड लाईट्स त्यांनी लावली आहे त्याच्यावरती म्हणजे फोनमध्ये झूम करून चेक केलेलं आहे. त्या लाईट्स ज्या आहेत त्या आम्ही दिलेल्या लाईट्सच आहेत. आणि आत्ता जे मला पत्रकार साहेबांनी जे पेपर्स दाखवले आणि त्याच्या बेसिसवरून आम्हाला ज्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात की आम्ही दिलेल्या लाईट्समधून या लोकांनी जवळपास 3.5 लाख रुपयाचा काहीतरी टोटल अमाऊंट जी आहे ती म्हणजे ग्रामपंचायतमधून हे करून घेतलेली आहे बोगस बिलांच्या मार्फत. आणि यापुढे आम्ही काय लाईट्स वगैरे दिल्या होत्या त्याचं आमच्याकडे प्रॉपर हँडिंग ओव्हरचे फोटोज वगैरे आहेत. हे सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला एक प्रूफ असण्याच्या ह्याच्या संदर्भात आम्ही ते तुम्हाला देतो. आणि तसंच आम्ही हे सगळ्या गोष्टींची कंप्लेंट
आता BDO आणि CO आम्ही आमच्या मार्फत सुद्धा करणार आहोत. आपण पाहूयात अजून एक स्वामी चिंचवलीमधील भ्रष्टाचार. तो भ्रष्टाचार कशा प्रकारे झालाय आपण या ठिकाणी आपल्या पाठीमागं पाहतोय. हे आहे स्वामी चिंचवलीमधीलच खंडोबा मंदिर. आता या खंडोबा मंदिराचं ऑल कंपाऊंडचं काम होणार होतं. ऑल कंपाऊंडच्या कामामध्ये हे ऑल कंपाऊंडचं काम तर झालंच नाही या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये, परंतु साधं ताराचं कंपाऊंड या ठिकाणी घालण्यात आले आणि तेही ताराचं कंपाऊंड घातल्यानंतरनं म्हणजे ज्यावेळेस तक्रार झाल्याच्या नंतरनं हे तार कंपाऊंड या ठिकाणी मारण्यात आलेलं आहे घाई गडबडीमध्ये. आता आपण या ठिकाणी बरेचसे नागरिक या ठिकाणी रहिवासी आहेत. आपण त्यांना विचारूयात की कशा प्रकारचं हे काम केलंय आणि कधी हे काम केलेलं आहे. काय सांगाल, हे काम कधी झाले? हे काम आधी पैसे काढले आणि नंतर काम झालंय, आणि काम झालंय ते बी निकृष्ट दर्जाचं झालंय. काम ऍक्च्युली ऑल कंपाऊंडचं आहे आणि झालंय हे ताराचं काम. अच्छा, म्हणजे आता इथं आपण पाहतोय की याचं बिल वाउचर आपल्याकडे आहे. हे 9/2/2026 रोजी याचं वाउचर म्हणजे जे जो काही ठेकेदार आहे या ठेकेदाराला 9/2/2026 रोजी संपूर्ण बिल 45,000चं देण्यात आलंय. परंतु आपल्याकडे या ठिकाणचा जिओ टॅगचा फोटो आहे. जिओ टॅगच्या फोटोमध्ये 29/3/2026 या तारखेलाही कुठल्याही प्रकारचं कंपाऊंड या ठिकाणी करण्यात आलं नव्हतं. तर नागरिकांचा प्रश्न हाच आहे की कंपाऊंड होण्याच्या आधी म्हणजे काम होण्याच्या आधीच ठेकेदाराला संपूर्ण पेमेंट का देण्यात आलं आणि तक्रार दिल्याच्या नंतरनं ऑल कंपाऊंड असताना घाई गडबडीमध्ये तार कंपाऊंड का करण्यात आलं? आता पाहतोय याच स्वामी चिंचवली या ठिकाणचा जो विषय आहे, या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापनासाठी काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी काही चेंबर बांधण्यात आले होते, परंतु आता मात्र चेंबर पूर्णतः जमिनीला खेळलेले दिसत आहेत. या कामासाठी 60,000चं बिल काढण्यात आलंय आणि एकदा जे आहे तर ते 14,779 रुपयाचं बिल काढण्यात आले. आता आपण पाहूयात या ठिकाणी जे काही ग्रामस्थ आहेत ते ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. काय वाटतं कशा प्रकारचं हे काम झालेलं आहे? जे काम जे झालेलं आहे ते कम्प्लिटली निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे आणि जे काम केलंय ते ठेकेदार आणि इथले जे लोकल ग्रामपंचायतचे जे सरपंच आहेत या सगळ्या लोकांनी संगनमताने निकृष्ट दर्जाचं काम करून त्याच्यातून फक्त अर्निंग करण्यासाठी हे काम केलेलं आहे. असं म्हणता येईल की याचा कुठलाही म्हणजे लोकांच्या हिताचा उपयोग होत नाहीये या कामाचा. जे झालेलं काम तुम्ही बघाल, हलवलं तर ते शेड पडेल अशा कंडिशनमध्ये शेड आहे. हे सगळं जे चेंबर बांधले गेलेले आहेत हे सगळे चेंबर पडलेले आहेत. पूर्णतः या ठिकाणी कुठलेही चेंबर सुस्थितीत आपल्याला दिसत नाहीये. काय सांगाल याबद्दल? ऍक्च्युली काय आहे, घनकचरा व्यवस्थापनाच्या हेतूने बनवलेले शेड होतं हे खरं. त्याच्यासाठी त्या ज्या टँक्स वगैरे बनवल्या होत्या त्या टँक्स तुम्ही बघू शकता जमीन उद्ध्वस्त झालेले आहेत आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जर तुम्ही बघितलं तर हे पडण्याचं कारण फक्त आणि फक्त कामाची क्वालिटी आणि निकृष्ट दर्जाचं काम असल्यामुळे हे पडलेलं आहे आणि आता लोकांच्या कुठल्याही म्हणजे कामासाठी येत नाहीयेत ह्या गोष्टी. आपण पाहू शकतो कशा प्रकारचा एखाद्या ग्रामपंचायत जर असेल आणि ग्रामपंचायतचा कारभार जर चुकीच्या हातामध्ये जर गेला तर कशा प्रकारे भ्रष्टाचार होऊ शकतो आणि कशा प्रकारे लोकांच्या पैशाचा अपव्यय या ठिकाणी केला जाऊ शकतो. या ठिकाणी स्वामी चिंचवली या गावामध्ये जो काही कथित भ्रष्टाचार झालेला आहे या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये या गावातील बहुतांश जे तरुण वर्ग आहे हा एकवटलेला दिसतोय. नाव सांगा. अक्षय मिंडे. हे जे काम झालंय हे काम कधी झाले तुम्हाला काय माहिती आहे का विषय? हे काम बिल काढल्याच्या नंतर साधारण आम्ही कारवाई केल्याच्या नंतर एक दीड आठवड्यांनी चालू केलेलं आहे. काम सुद्धा झालेलं आहे पण ते निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. म्हणजे तुम्ही तक्रार दाखल केली आहे का या संदर्भामध्ये? काय हो, आम्ही BDOंकडे COंकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर यांनी काम चालू केलेलं आहे. त्याच्या आधी काहीच काम नव्हते. आमच्याकडे जे जिओ टॅगिंगचे फोटो व्हिडिओ आहेत. म्हणजे पाहू शकतो की ग्रामस्थांनी ज्यावेळेसली या कामाविषयी की असं काम झालंय, फक्त ते कागदावरती काम झालंय परंतु प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारची कामं झालेली नाहीयेत, अशा प्रकारचे ज्यावेळेसली BDOंना जिल्हा परिषद COंना आणि कलेक्टर साहेबांना तक्रार दाखल केली त्याच्यानंतरनं घाई गडबडीमध्ये हे काम करण्यात आलं आणि कामही अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे असं ग्रामस्थांचा आरोप आहे. मी गणेश दिवेकर, रामराम महाराष्ट्र न्यूज, दौंड. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि Instagram पेजला फॉलो करा.